स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आरपी मराठी या स्टोरीजमध्ये। चला सुरुवात करूया आपल्या या कथेच्या तिसऱ्या भागाला। दियाला काही विचारायचं होतं माधवनला। उशीरही होतोय, कोर्टात जायचं आहे। इतक्यात ए म्हशी मागून आर्यनचा आवाज आला। खुर्ची खाली बसून काय करतेस? दिया पकडली गेली। माधवनचा चेहरा थोडासा उतरला। ए आर्यन, दिया चिडून त्याला मारायला धावली, पण आर्यन पटकन बाजूला झाला आणि त्या वेगात दिया थेट माधवनवर जाऊन आदळली। माधवनने तिला पडू न देता पकडलं। हलकेच हसत ते म्हणाले, तुझ्यातला हा खोडकरपणाच मला आवडतो। दियाचा श्वासच अडकला। आपलं लग्न झाल्यावरही अशीच राहा, माधवन हसत म्हणाला। तेव्हाच तू मला अजून जास्त आवडशील। साईचा चेहरा लगेच उतरला। उद्या सकाळी 10 वाजता, माधवन पुढे म्हणाले। मी घरी येऊन तुला घेऊन जाईन। असं म्हणत त्याने हलकेच तिच्या गालावर थाप दिली आणि निघून गेले। आर्यन तोंड उघडून उभाच राहिला। काय लग्न? तो पुटपुटला। या छोट्या सैतानाशी लग्न करायला इतके लोक तयार आहेत? एवढी कॉम्पिटिशन? दिया मात्र पूर्णपणे गोंधळून उभी राहिली। एका दिवसात एवढ्या समस्या, आता पुढे काय होणार? तिचं डोकंच काम करणं बंद झालं होतं। हॅलो नरेन, मी आधी बोलतोय। गाडी चालू असतानाच आधीने फोन लावला। काही डिटेल्स पाठवतो, त्या लोकांबद्दल सगळी माहिती हवी आहे। 1 तासात सगळं माझ्याकडे पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, काही करून तिचा नंबर मिळव। असं म्हणत त्याने दियाबद्दलची माहिती दिली। ठीक आहे सर, समोरून उत्तर आलं आणि फोन कट झाला। नंदा काहीतरी विचारणार हे ओळखून आधीने लगेच कारमधला रेडिओ सुरू केला आणि डोळे मिटून सीटला टेकला। गाडीत मंद आवाजात प्रेमगीत वाजू लागलं। त्या गाण्याच्या प्रत्येक ओळीत जणू आधीचंच मन दडलं होतं। त्याच्या ओठांवर नकळत छोटंसं हसू उमटलं। अगदी मधात बनलेले ओठच आहेत, तो स्वतःशीच पुटपुटला। दियाच्या खोड्या आठवताच त्याच्या चेहऱ्यावर वेगळीच मौशी भावना उमटली। दिसायला तर अगदी छोट्याशा वांग्यासारखी आहे, पण पहिल्यांदा पाहिलं होतं त्यापेक्षा आता किती सुंदर दिसते। आणि ते मोठे मोठे डोळे, रागाने गोल फिरवत बघते ना, तेव्हा तर तिला उचलून जवळ घ्यावंसं वाटतं। तो स्वतःशीच हसला। लवकर माझी हो ग, माझी सगळी स्वप्न 4 वर्षांपासून तुझी वाट पाहतायत। आता अजून नाही होत ग। आजची तुझी मिठी, ती जवळीक, फक्त या जन्मात नाही, कितीही जन्म झाले तरी मला कंटाळा येणार नाही। अशा विचारांत हरवलेला असतानाच गाडी एका मोठ्या घरासमोर थांबली। ए अण्णा, दादा त्याला हलवत म्हणाला। दिवा स्वप्न खरी होत नाहीत रे, उठ घर आलं। आधीने डोळे उघडले। दादा, शेवटचा वेळ विचारतो, नंदा हात जोडत म्हणाला। तुला दिया आधीपासून कशी माहिती? तिचा फोटो तुझ्याकडे कसा आला? किती वेळा विचारू? प्लीज सांग ना, नाहीतर माझं डोकंच फुटेल। आधी हसला। नंदा, तू कितीही वेळा विचारलंस तरी सांगणार नाही। सगळ्यात आधी माझ्या दियालाच सांगणार। जास्त ओव्हर नको करस रे, नंदा लगेच म्हणाला। तिला आज सकाळपासूनच ओळखतोयस ना तू? ती महत्वाची की मी? मी महत्वाचा असेल तर आत्ताच सांग, आधीने लगेच उत्तर दिलं। आता माझ्यासाठी तीच महत्वाची आहे, आणि तू उलटा उभा राहिलास तरी सांगणार नाही। मग मिश्किलपणे म्हणाला, इतकी उत्सुकता असेल तर उद्या माझ्यासोबत चल। असं म्हणत तो गुणगुणत घरात चालू लागला। ठीक आहे, नंदा म्हणाला, उद्या बघू। पण घरी कसं बोलणार आहेस? आधी अगदी कूलपणे म्हणाला। पहिल्यांदा राघवदादाचे पाय धरू, मग हळूहळू बाबा, मोठे काका, छोटे काका, आणि शेवटी घरातल्या सगळ्या बायकांसमोर लोढण घ्यायची। नंदा अवाक झाला। तू किती सहज बोलतोयस, तो म्हणाला। रेणुकाला कळलं की काय होईल विचार करूनच भीती वाटते। आधी अचानक गंभीर झाला। नंदा, आयुष्य एकदाच मिळतं, आणि ते आपल्याला आवडणाऱ्या मुलीसोबतच जगायचं असतं। कितीही अडथळे आले तरी मी लढेन, नंदा शांतपणे म्हणाला। पण रेणुकाही असाच विचार करत असेल ना? आधी थोडा वेळ शांत राहिला। असं असेल कदाचित, तो म्हणाला, पण मला तिच्याबद्दल तसं कधी वाटलंच नाही। लहानपणापासून एकत्र वाढलो, बहिणीसारखीच वाटते। आत्याच्या मुलीशी लग्न करावंसं वाटलं नाही, आणि कधी वाटणारही नाही। हे मी तिला कितीतरी वेळा सांगितलंय, तरी ती ऐकत नसेल तर मी काय करू? मग त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा दियाचं नाव घेताच हसू उमटलं। दियाला माझी बायको म्हणून या घरात आणेपर्यंत मला झोपच लागणार नाही। ती आली की रेणुका काहीच करू शकणार नाही। आणि तोपर्यंत? नंदाने विचारलं। आधी खांदे उडवत म्हणाला, तोपर्यंत तिची आठवण काढत स्वप्न बघायचं। मला काय वाटतं माहिती आहे? नंदा हसत म्हणाला, तू फार घाई करतोयस। इतक्यात काय रे, मागून आवाज आला। तुम्हा दोघांना घरात यायचंच नाहीये का? दोघांनी वळून पाहिलं, समोर देवी, आधीची आई उभी होती। काही नाही मोठी आई, नंदा लगेच म्हणाला।
आज दादा मुलगी बघून आलाय. आता तुम्हाला आणि मोठ्या बाबांना कसं सांगायचं? मुलगी बघायला कधी न्यायचं तेच बोलत होतो. ए कुत्र्या, आधी लगेच त्याला रागाने म्हणाला. गप्प बस. अरे मोठी आईस तर आहे, नंदा हसत म्हणाला. काय सांगणार आहे? देवी लगेच आधीच्या जवळ आल्या. नंदा खरं बोलतोय? त्यांनी मारल्यासारखं विचारलं. आधीकडे दुसरा पर्याय नव्हता. त्याने हळूच मान हलवली. बस. देवी लगेच म्हणाल्या. हे जर तुझ्या आत्या लक्ष्मीला कळालं ना तर संपलं. मग अचानक उत्सुकतेने विचारलं. खरंच आवडते का तुला ती मुलगी? फोटो आहे का? दाखव. आधीने मोबाईल काढून फक्त दियाचा फोटो दाखवला. क्षणात देवीचे डोळे मोठे झाले. अरे, त्या आश्चर्याने म्हणाल्या. हीच ना ती मुलगी? 4 वर्षांपूर्वी एका मंदिरात पाहिली होती आपण? आधी हसला. वा, अजून आठवतंय? तो आईचा गाल पकडत म्हणाला. माझी आई स्मार्ट आहे. देवी आठवणीत हरवल्यासारख्या म्हणाल्या. त्या थंड हवेत उमललेल्या गुलाबासारखी दिसत होती. लाल कॉटन सूटमध्ये अगदी सोन्याच्या मूर्तीसारखी. माझ्याकडे येऊन किती गोड बोलली होती. आंटी, तुम्ही मराठी आहात का? मला थोडं कुंकू द्या ना. अर्ध मंदिर तिच्याकडेच पाहत होतं. मग आधीकडे बघत म्हणाल्या. त्यात तू पण होतास. आधी मोठ्याने हसला. आई, मी याला उद्या सस्पेन्स म्हणून सांगणार होतो आणि तुम्ही आजच सगळं उघड केलं. मग मुद्दाम चिडवत म्हणाला. पहिल्यांदा स्वयंपाक नीट शिकून घ्या बरं. माझी बायको उद्या आली आणि म्हणाली तुमच्या आईला स्वयंपाकही येत नाही तर? ते ठीक आहे, देवी हसत म्हणाल्या. तिने विचारलं नाही तरी तू स्वतःहून सगळं शिकवशील असं वाटतंय. थोड्या वेळाने त्या प्रेमाने म्हणाल्या. चल आता किचनकडे ये. भूक लागली आहे म्हणतोस ना, गरम गरम खायला देते. मग अचानक गंभीर होत त्यांनी विचारलं. पण एक सांग, बाबांना कसं सांगणार आहेस? आधी लगेच म्हणाला. सगळ्यात आधी राघवदादाशी बोलणार आई. माझा धाकटा भाऊ आहे ना. असं म्हणत त्याने नंदाच्या खांद्यावर हात टाकला. हा मदत करेल. भाऊ सोबत असेल तर सैन्याची काय भीती? ए, नंदा लगेच रागाने म्हणाला. पहिल्यांदा हात काढ. सगळ्यांना माहिती आहे. फक्त मलाच तू काही सांगितलं नाही. देवी हसल्या. अरे तुला न सांगता तो कुठे जाणार आहे? हळूहळू सगळं सांगेल. असा रुसून बसू नकोस. अजिबात चांगलं दिसत नाही. मग त्यांनी प्रेमाने नंदाच्या गाल चिमटीत घेतला. काहीही असो, त्या म्हणाल्या. एकदा राघवशी बोलून मग बाबांना सांगा. आधी लगेच उत्सुकतेने विचारतो. आई, मुलगी ओके आहे ना? देवींनी मिश्किलपणे भुवया उंचावल्या. नाही म्हटलं तर सोडून देशील का? आधी लगेच त्यांना मिठी मारत म्हणाला. तुम्ही तसं कधीच म्हणणार नाही माझी गोड आई. देवी हलकसं हसल्या. हो, नाही म्हणणार. कारण माझ्या मुलाचा आनंद माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि खरं सांगायचं तर ती मुलगी तुझ्यासाठी अगदी योग्य आहे. माझ्याकडून होकार आहे. पण लगेच बोट दाखवत म्हणाल्या. पण घरात कुणालाही सांगू नकोस की मला आधीपासून माहिती आहे. कळलं ना? नाहीतर घरचे लगेच त्या मुलीला नाकारतील. जा आता फ्रेश होऊन या. मग जेवायला या. असं म्हणून त्या निघून गेल्या. चल रे, नंदा म्हणाला. दोघं आधीच्या खोलीकडे गेले. नंदा आत येताच आधीने त्याला बाहेर ढकललं. आता पुढे ही सवय बंद. रूमच्या बाहेरपर्यंत ठीक आहे. आत आलास तर पाय तोडेन. ए वेड्या, नंदा वैतागला. आधी मात्र हसत बेडवर आडवा झाला. त्याच्या डोळ्यांसमोर फक्त दियाच होती. घरच्यांना कसं पटवायचं? दियाशी लग्न कसं करायचं? या घरभर आपलीच मुलं धावत असली पाहिजेत. कमीत कमी तिच्यासारखीच 5 आणि माझ्यासारखी 5 मुलं हवेत. अचानक त्याचंच मन त्याला सुनावं लागलं. अरे निर्लज्ज माणसा, अजून मुलीने होकारही दिला नाही आणि तू थेट मुलांपर्यंत पोहोचलास? आधी स्वतःशीच हसला. तेवढ्यात नरेनचा मेसेज आला. त्याने पटकन मोबाईल उघडला. दियाचा जन्मदिवस, शिक्षण, आवडी, शेवटचं तिच्या ब्युटी पार्लरला गेली होती त्याचा पत्ता, सगळा तपशील त्यात होता. आधीच्या चेहऱ्यावरचं समाधानाचं हसू उमटलं. पण त्याची नजर थेट एका गोष्टीवर जाऊन थांबली. दियाचा मोबाईल नंबर. त्याने लगेच तो सेव्ह केला. माझी ड्रीम गर्ल असं नाव ठेवत मोबाईल छातीवर ठेवला. आता बिझी असेल, रात्री फोन करू, असं मनात म्हणत तो पुन्हा विचारात हरवला. आपल्या मुलांची नावं काय ठेवायची बरं? तो त्याच विचारात पडून होता. इतक्यात नंदाचा मेसेज आला. लवकर खाली ये, राघवदादा लंचला आलेत. आधीने वैतागून मोबाईलकडे पाहिलं. जरा शांत बसलो की याला त्रास होतोच. कपडे बदलत तो गुणगुणत खाली यायला लागला. प्रेमगीत पुन्हा त्याच्या ओठांवर होतं. त्याच्या चेहऱ्यावरचं प्रेमळ हसू लपवणं अशक्य होतं. इतक्यात काय? एक आवाज आला. रेणुका समोर उभे होते. आज तर गाणं जोरात सुरू आहे. आधी लगेच चेहरा सरळ करत म्हणाला. काही नाही. असंच तो खाली जायला निघाला. असं कसं? रेणुका हसत त्याचा हात पकडत म्हणाली. सांगून तर जा.
क्षणात आधीचा चेहरा बदलला. त्याने जोरात तिचा हात झटकला. मर्यादा ओलांडू नकोस, कडक आवाजात तो म्हणाला. रेणुका पुन्हा काही बोलण्याआधी चटाक आधीने तिच्या गालावर एक थप्पड मारली. क्षणभर सगळं स्तब्ध झालं. काहीही न बोलता तो परत आपल्या खोलीत गेला आणि दार जोरात बंद केलं. अर्ध्या तासाने हॉलमध्ये घरचे सगळे जमले होते. आधी दोन्ही हात बांधून सगळ्यांसमोर उभा होता आणि वातावरणात तणाव दाटून आला होता. आई, असे रडतच धावत आली रीना. अगं रीना, काय झालं ग? अशी का रडतेस? तुझ्या मामींनी काही बोललं का? असं म्हणत गादीवरून उठत उभी राहिली लक्ष्मी. आई, त्या नाहीत, आधीने मला मारलं, रीना हुंदके देत म्हणाली. काय? त्या माकड मुलाने? का? लक्ष्मीने विचारलं. नाही आई, आधीने, रीना रडतच म्हणाली. काय? आधीने? लक्ष्मीच्या डोळ्यात धक्का उमटला. लग्न आधीच असा अन्याय कुठे होतो का? असं म्हणत ती मोठमोठ्याने रडत हॉलमध्ये आली. तिने केलेल्या गोंधळाच्या आवाजाने घरातील सगळेजण हॉलमध्ये जमा झाले. फक्त आधी मात्र दिसत नव्हता. लक्ष्मीचे दोघे लाडके भाऊ पुढे येऊन उभे राहिले, पण तिचा दुसरा महत्त्वाचा भाऊ अजून दिसत नव्हता, म्हणून तिने अजून मोठा आवाज सुरू केला. लक्ष्मी, काय झालं? एवढा गोंधळ कशाला करतेस? मोठा भाऊ सुंदरने विचारलं. हे मी माझ्या तोंडाने कसं सांगू अण्णा? असं म्हणत लक्ष्मीने रडायचं नाटक सुरू केलं. तोंडाने नाही तर नाकाने सांगणार आहेस का? राघवची बायको नविता हळूच देवीकडे म्हणाली. देवी लगेच कुजबुजल्या. गप्प बस ग, नाहीतर शेवटी सगळ्या भांडणाचं कारण आपल्यालाच ठरवेल. बरोबर आहे ताईचं, भारती म्हणाली. आपण नेहमीप्रमाणे तमाशा बघूया. त्या तिघी मजा बघत होत्या. तिथे तर भाऊ बहिणीच्या प्रेमावर सरळ एखादा चित्रपटच काढता येईल, इतका भावनांचा पूर वाहत होता. काय झालं ते सांगितलंस तरच कळेल ना, तिसरा भाऊ महेश्वर म्हणाला. लक्ष्मी काही बोलायला सुरुवात करणार इतक्यात राघवचं लक्ष रीनाकडे गेलं. रीना, गालावर हात ठेवून का बसली आहेस? काय झालं? तो काळजीने विचारू लागला. इतक्यात रीना पुन्हा रडायला लागली. अगं, काय नाटक लावलंस? का रडतेस? आधी चिडून म्हणाला. पहा दादा, माझ्यासमोरच माझ्या मुलीशी कसं बोलतोय. लक्ष्मीने पुन्हा नाटकाचा सूर लावला. रडू नकोस लक्ष्मी, सुंदर तिला समजावत म्हणाला. अरे, म्हशीसारखा मोठा झालास, पण मुलीशी कसं बोलायचं ते कळत नाही का? महेश्वरने नंदाला सुनावलं. नंदा लगेच मिश्किलपणे म्हणाला. वा बाबा, घरातल्या बायकांसाठी प्रेम, काळजी सगळं उफाळून येतं, पण बाहेरून आलेल्या मुलींना साधा मानही नाही. हाच ना या घराचा नियम. आधी तुम्ही सगळ्यांना सारखं वागवा, मग मला शिकवा. वा रे भारती, तुझा मुलगा मोठ्यांसारखा मान डोलावून न राहता उलट उत्तर देतोय. देवी आश्चर्याने म्हणाली. हे सगळं आदिदादाच्या संगतीचं फळ असणार, भारती हसत म्हणाली. अहो, तुम्ही दोघी थोडा वेळ गप्प बसा. नविताने दोघींना थांबवलं. आधी नेमकी अडचण काय आहे ते कळू द्या. देवी आणि भारती लगेच शांत होऊन तमाशा बघू लागल्या. याला फारच तोंड सुटलंय. खांद्या एवढा मोठा झाला म्हणून मारू नये म्हटलं तर जास्तच वाढतोय. महेश्वर रागाने आधीकडे चालू लागला. थोडा वेळ बापलेक शांत बसा. सुंदर मध्ये पडत म्हणाला. रीना, काय झालं ते आधी सांग. मामा, आधीने मला मारलं. रीना गाल दाखवत हुंदके देऊ लागली आणि आईच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली. पहा दादा, लक्ष्मी पुन्हा रडका सूर लावत म्हणाली. 5 बोटांचे ठसे अजून गालावर दिसतायत. अजून माझ्या मुलीचं लग्नही या घरात झालेलं नाही आणि आधीच इतका त्रास. कोण गा आत्या? एवढा मोठा पराक्रम कोणी केला? नविताने विचारलं. देवीच्या मनात लगेच घंटा वाजली. हे काम आधीचंच असणार. भारती मात्र शांतपणे म्हणाली. थोड्या वेळात कळेलच. तू केलंस का रे? राघवने आधीकडे बघत विचारलं. नाही दादा, आधी हसत म्हणाला. तुम्हालाच तर लगेच राग येतो. तुम्हीच केलंत का? तेवढ्यात बाहेरून कडक आवाज आला. इथे काय चाललंय? दरवाजात उभे होते शेखर काका. क्षणात सगळे शांत झाले. जणू काही भूतच समोर उभं होतं. मी प्रश्न विचारला आहे, उत्तर द्या. शेखर काकांचा कडक आवाज पुन्हा घुमला. शेखर मामा, रीना रडत म्हणाली. आधीने मला मारलं. इथे बघा. दादा दादा म्हणतेस? कोणता दादा? जो इथे नाही ना तोच, लक्ष्मी लगेच म्हणाली. काय? आधी? शेखर काकांनी भुवया उंचावत विचारलं. हो तोच, लक्ष्मी रागाने म्हणाली. गेलं. आज माझ्या मुलालाच हे लोक दुपारच्या जेवणासारखं खातील बहुतेक. देवी काळजीने पुटपुटली. असं काही आधीच्या बाबतीत होणार नाही, नविता आत्मविश्वासाने म्हणाली. हो ताई, भारतीही म्हणाली. तो कारणाशिवाय काहीच करत नाही. तुम्ही काळजी करू नका.
तिघे आपापसात बोलत असतानाच संपूर्ण घर दणानेल अशा आवाजात शेखरजी ओरडले. अगं बाई, या भाऊ बहिणीच्या प्रेमासाठी माझ्या मुलालाच बळी द्यायचा विचार दिसतोय. देवीच्या मनात धडधड सुरू झाली. त्या हाकेवर आधी मात्र काही प्रतिक्रिया न देता शांतपणे जिऱ्यावरून खाली उतरून आला. हे सगळं करून इतक्या शांतपणे चालत येतोय, याचं धाडसच भारी आहे, नंदा मनात म्हणाला. काय बाबा, एवढं का ओरडताय? आधी अगदी शांतपणे विचारत म्हणाला. अरे काकांशी नीट बोल. राघवने लगेच त्याला सुनावलं. हं दादा, तुम्ही म्हणताय तर ठीक, असं म्हणत आधी शांत उभा राहिला. आधी रीनाला का मारलंस? महेश्वरने कठोर आवाजात विचारलं. आधी निर्विकारपणे म्हणाला. ती एखाद्या सुसंस्कृत मुलीसारखी वागते का? कायम माझ्याजवळ येऊन घासाघीस करत असते. आज तिने माझा हात धरला. मला ते आवडलं नाही म्हणून मारलं. अरे, खूप बोलतोयस तू. लक्ष्मी लगेच मध्ये पडली. लग्न होणारच आहे ना तुमचं? थोडा हक्क गाजवत वागली असेल, यात काय चूक आहे? कोणाचं कोणाशी लग्न? आधी उपहासाने हसला. आई मुलगी मिळून मला हिच्याशी लग्न लावायचा विचार करताय का? असा काही विचार असेल तर आत्ताच तुमच्या घरी निघून जा. तुम्ही कितीही हट्ट केला तरी मी हिच्याशी लग्न करणार नाही, तो बोलून संपवण्याआधीच. चटाक. त्याचा गाल लाल झाला. शेखरजींनी जोरदार थप्पड मारली होती. देवीचं मन मुलाला वाचवण्यासाठी तडफडलं, पण तिचे पाय हल्लेच नाहीत. ताई, तुम्ही आधीची बाजू घेतली तर लक्ष्मीदादा लोकांना अजून चढवतील आणि आधी आणखी मार खाईल. थोडं शांत राहा. भारतीने देवीचा हात धरून तिला थांबवलं. काका, त्याला का मारताय? राघव पुढे येत म्हणाला. त्याने त्याच्या मनातलं सांगितलं ना. त्याला रीना आवडत नसेल तर नंदासोबत लग्न लावू. आपलं नातं घरातच राहील. अय्यो, माझा मुलगा, भारती मोठ्याने ओरडली. देवीने तिच्याकडे असा कटाक्ष टाकला जणू म्हणत होती, तुझ्या मुलाला रक्त आणि माझ्या मुलाला टोमॅटो चटणी समजलंय का? नंदा बिचाऱ्यासारखा चेहरा करत म्हणाला. अरे देवा दादा, तुमच्या दोघांचा भाऊ म्हणून जन्मनो ही शिक्षा मला का? माझ्याच गळ्यात तिला घालायचा विचार चाललाय? इतक्या तणावातही आधीला हसू आवरलं नाही. माझ्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं? रीना अश्रू ढाळत म्हणाली. मला फक्त आधीच हवा आहे. त्याच्याशीच लग्न करेल, नाहीतर मी जिवंत राहणार नाही. आपण वाचलो. बिचारा आधी अडकला. नंदा मनात म्हणाला. या आई मुलीपासून एखादा किडाही सुटणार नाही. इतका देखणा मुलगा सोडतील का? बरं झालं राघवदादा आणि रीनामध्ये 15 वर्षांचं अंतर आहे, नाहीतर त्यांनाही बाहुलीसारखं नाचवलं असतं. तो मनातच पुटपुटला. आणि हा माणूस तर दियाच्या घरी इतक्या आत्मविश्वासाने बोलून आलाय. कोणत्या भरोशावर देव जाणे. काय दादा? लक्ष्मी रडत म्हणाली. माझ्या मुलीने तिचा निर्णय स्पष्ट सांगितला. आता तुम्ही काय म्हणता? लवकर उत्तर द्या. शेखरजींचं कठोर मर त्यांच्या लाडक्या बहिणीसाठी मऊ पडायला लागलं होतं. तोच आधी पुन्हा बोलला. बाबा, आजपर्यंत मी तुमच्या विरोधात काही केलं नाही. खरं तर तुम्ही मला तसं करूही दिलं नाही. पण हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझ्याशी बोलून निर्णय घ्या. मला तुमच्या बहिणीची मुलगी आवडत नाही. बस. मोठे बाबा, नंदा ही लगेच म्हणाला. तो बरोबर बोलतोय. त्याला आवडत नसेल तर सोडून द्या. जबरदस्तीने लग्न केलं तर दोघांचं आयुष्य खराब होईल. काय रे? शेखरजी संतापले. सगळेच आपापलं बोलताय. मग या घरात माझा मान आहे की नाही? काका, राघव शांतपणे म्हणाला. व्यवसायाचा विषय असता तर आपण सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला असता, पण हा त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तो बोलून संपवण्याआधीच शेखरजींनी हाताने थांबवण्याचा इशारा केला. राघव, ते कठोरपणे म्हणाले. माझी बहीण काही मागेल आणि आम्ही नाही म्हणू, अशी आमची सवय नाही. म्हणून तिच्या इच्छेनुसार पुढच्या शुभ मुहूर्तावर आदी आणि रीनाचा साखरपुडा होईल. असं म्हणत त्याने सुंदर आणि महेश्वरकडे पाहिलं. दोघांनीही मान डोलावली. रीना आनंदाने आदीकडे बघून हसू लागली, पण आदी तिच्याकडे जणू नजरेनेच जाळत होता. दादा, मला खूप आनंद झाला. लक्ष्मी आनंदाने उड्या मारत म्हणाली. अगं रीना, पटकन बाबांना फोन कर आणि लगेच यायला सांग. आत्या, 1 मिनिट. आधीचा आवाज पुन्हा घुमला. बाबांनी त्यांचा निर्णय सांगितला. आता मी माझा निर्णय सांगतो. क्षणात सगळे शांत झाले. मी गेली 4 वर्ष एका मुलीवर प्रेम करतोय. तिच्याशीच लग्न करेन. तुमच्यापैकी कुणाचंही मान्य असो वा नसो, या जन्मात तीच माझी बायको असेल. हे बोलून आधी सरळ वरच्या मजल्यावर निघून गेला. सगळे स्तब्ध उभे राहिले. फक्त राघव मात्र संशयाने नंदाकडे रोखून पाहत उभा होता. काय रे? आधी असं बोलून निघून गेला? कोण आहे ती मुलगी? राघवने लगेच नंदाकडे पाहत विचारलं. क्षणात सगळ्यांच्या नजरा नंदावर खिळल्या. अहो, प्रेम करतो म्हणणारा तर निघून गेला आणि सगळे माझ्याकडे असं बघताय जणू प्रेम मीच करतोय. नंदा बिचारा चेहऱ्याने म्हणाला.
मलाही तुमच्यासारखंच आत्ताच कळलंय दादा. काही जाणून घ्यायचं असेल तर सांगा, मी जाऊन त्यालाच विचारून येतो. तो अगदी चांगल्या मुलासारखा म्हणाला, पण त्याच्या उत्तरावर कुणाचाही विश्वास बसला नाही. तुला न सांगता तो काहीच करत नाही. पुन्हा सगळे त्याच्याकडे संशयाने पाहू लागले. माझ्याकडे बघून काही होणार नाही, त्याच्याकडे जाऊन विचारा, असं म्हणत नंदा पटकन वरच्या मजल्यावर पडून गेला. इकडे लक्ष्मीचा राग मात्र रीनावर निघत होता. जा, कुठेही जाऊन मर. तुझ्या मामाच्या मुलानेच तुला नाकारलं. आता कोण तुझ्याशी लग्न करणार? एखाद्या ट्रक खाली, बस खाली जाऊन मर. तुझ्यामुळे मला फक्त अपमानच मिळाला, असं म्हणत ती रीनाला मारू लागली. लक्ष्मी, मुलीला का मारतेस? सुंदर आणि महेश्वरने तिला लगेच थांबवलं. काय करू दादा? लक्ष्मी रडत म्हणाली. ती किती प्रेमाने आधी आधी करत त्याच्या मागे फिरायची, आणि शेवटी असं झालं. माझ्या स्वतःच्या भावाच्या मुलानेच माझ्या मुलीला नाकारलं. आता मी काय करू? आता का रडतेस? शेखरजी ठाम आवाजात म्हणाले. तुझी मुलगी या घराची दुसरी सून होईल, त्यात काही बदल नाही. मी त्याच्याशी बोलतो. तू आता दोघींना घेऊन जेवायला जा. काय? देवीला अक्षरशः धक्का बसला. नविता आणि भारती लगेच तिच्या जवळ येत म्हणाल्या, असं काही होणार नाही, शांत रहा. दादा खरंच बोलताय ना? लक्ष्मीने आशेने विचारलं. मी बोललो म्हणजे बोललोच, शेखरजी म्हणाले. लक्ष्मी, तू काळजी करू नकोस, महेश्वरही म्हणाला. सगळं ते बघून घेतील. आता मुलीला घेऊन जा आणि काहीतरी खायला घाल. लक्ष्मी आणि रीनाला तिथून पाठवलं गेलं. सुंदर मात्र गंभीर चेहऱ्याने शेखरजींकडे पाहत राहिले. मला काहीतरी बरोबर वाटत नाहीये. तुला सांगायची गरज नाही, पण काहीही करायचं असेल तर नीट विचार करून कर. बहिणीसाठी आपल्या मुलाचं आयुष्य खराब करू नकोस. हे बोलून तो तिथून निघून गेला. शेखरजी काही क्षण विचारात पडले. मग त्यांनी राघवकडे पाहिलं. राघव, तू जाऊन त्या मुलीबद्दल माहिती काढ, मग पुढे बोलू. ठीक आहे, असं म्हणत राघव वर गेला. त्याने आधीच्या खोलीचं दार उघडलं. आधी खाली पडलेला होता आणि नंदा त्याच्यावर बसून त्याला मारत होता. राघव धावत आत आला. अरे काय करताय तुम्ही दोघं? म्हणत त्याने दोघांना वेगळं केलं. दादा, तुम्ही बाजूला व्हा, नंदा चिडून म्हणाला. याच्यामुळे खाली सगळे मला प्रश्नांवर प्रश्न विचारत होते. तेही सोडा, यांनी रीनाला नाही म्हटलं तर सगळे मिळून तिचं लग्न माझ्याशी लावतील. म्हणून सांगतोय, शहाण्यासारखा रीनाशी लग्न कर. तो नाटक करत म्हणाला. आधी तुझ्यासाठी काहीही करीन रे, पण ती रीना माकडींशी तूच लग्न कर. ती मला अजिबात सूट होणार नाही. मेकअप करत करत आपली संपत्ती संपवेल. अरे आधी त्याच्यावरून उतर, राघव हसू आवरत म्हणाला. त्याचा श्वास बंद होईल. दोघांना बाजूला केल्यावरही आधी शांत बसला होता. नंदा पुन्हा चिडवत म्हणाला. काय रे, एवढं बोलतोय पण तोंड उघडत नाहीस. मोठ्या बाबांनी मारलेल्या चापटीने तोंड बंड झालं का? तरीही आधी गप्पच राहिला. नंदा, तू बाहेर जा, राघव म्हणाला. मला याच्याशी बोलायचं आहे. मी जाणार नाही, नंदा हट्टाने म्हणाला. मलाही काही सत्य जाणून घ्यायचं आहे. ते कळल्याशिवाय मी हलणार नाही. ही पण एक डोकेदुखीच आहे, राघव मनात म्हणाला. तो आधीच्या जवळ बसला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. बघ आधी, काहीही प्रॉब्लेम असला तरी मी तुझ्यासोबत आहे. नीट सांग, कोण आहे ती मुलगी? काही क्षण शांत राहिल्यानंतर आधी बोलायला लागला. ते असं आहे दादा. तो बोलणार इतक्यात. दादा, मी सांगतो, नंदा मध्येच म्हणाला. आज सकाळी लग्न मंडपात जिच्याला उचलून आणायला सांगितलं होतं, तीच मुलगी. आधीने त्याच्याकडे रागाने पाहिलं. अरे, राघव आश्चर्याने म्हणाला. खाली विचारलं तेव्हा तुला काही माहिती नाही म्हणालास, आणि आता इतकं स्पष्ट सांगतोयस? कशाला? नंदा लगेच म्हणाला. त्या खुनशी टोळीत मला अडकवायला. मला तुमचं प्रेम आणि तुमचा भात दोन्ही नको. वेड्यासारखं बोलू नको, राघव म्हणाला. त्या मुलीचं तर आज सकाळी लग्न झालं ना? दादा, नंदा थोडा अडखळत म्हणाला. याला जिच्यावर प्रेम आहे तीच ती मुलगी, आपण सकाळी चुकून उचलून आणलेली मुलगी. काय? राघव अवाक झाला. तू म्हणतोस सकाळी पाहिलं आणि हा म्हणतो 4 वर्षांपासून प्रेम करतोय. यात खरं काय? आधी हळू आवाजात म्हणाला. दोन्ही खरं आहे दादा. मी तिला 4 वर्षांपूर्वी पुण्यात पाहिलं होतं, तेव्हाच आवडली होती. आणि मग आज लग्न मंडपात नवरी म्हणून पुन्हा पाहिलं. आणि मग पुढे काय झालं माहिती आहे? नंदा लगेच मध्ये पडला. आपण चुकून चुकीची मुलगी आणली म्हणताच हातीला मिठी मारतो, चुंबन देतो. आधी त्याच्याकडे रोखून पाहू लागला. इतकंच नाही, नंदा अजून रंगात आला. तिच्या कुटुंबाकडे जाऊन म्हणाला, मी लवकरच माझ्या कुटुंबासोबत येऊन तुमच्या मुलीशी लग्न करेन. आणि मग इथे आला. राघव काही क्षण काहीच बोलू शकला नाही. इतकं पुढे गेलंय, तो हळूच म्हणाला. आधी गंभीर आवाजात म्हणाला. दादा, मला ती मुलगी खूप आवडते. मी तिच्यावर खरंच खूप प्रेम करतो. तिच्याशिवाय आता जगू शकत नाही.
तुम्हीच बाबांशी बोललं पाहिजे. राघव काही वेळ विचार करत बसला. ठीक आहे, तो म्हणाला. बाबांना तयार करणं माझं काम. मी बघतो. पण आत्या आठवली की मलाच भीती वाटते. ते मी बघतो, नंदा लगेच म्हणाला. त्या दोघी इथे असतील तोपर्यंत प्रॉब्लेम आहे. मी त्यांना गावाला पाठवतो. कसं रे? आधी उत्सुकतेने विचारतो. ते सांगणार नाही, नंदा डोळा मारत म्हणाला. वेळ आली की तुम्हालाच कळेल. राघव अचानक म्हणाला. अरे, मी त्या मुलीचा चेहराही नीट पाहिलेला नाही. तिचं नाव काय? काय करते ती? नंदा लगेच आधीकडे बोट दाखवत म्हणाला. याने फोटो काढून ठेवला आहे ना. अरे, आपल्या लहान वहिनीचा फोटो दाखव. काय? राघव हसत म्हणाला. लहान वहिनीही ठरवून टाकलीस का रे? आधी ज्या नजरेने तिच्याकडे बघत होता ना. राघव दादा, अगदी गावातला मुलगा पहिल्यांदाच मिठाई पाहतो तसं. म्हणून मी लगेच ठरवलं हीच आपली लहान वहिनी. नंदा मिश्किलपणे म्हणाला. आधीने लगेच मोबाईल काढून दियाचा फोटो दाखवला. ही आहे दादा, दिया. तो हलक्या हसऱ्या चेहऱ्याने म्हणाला. फॅशन डिझायनिंगचं शिक्षण पूर्ण केलंय. आता तिच्या मैत्रिणींसोबत स्वतःचा व्यवसाय करते. आणि तिच्या कुटुंबाबद्दल तर तुम्हाला आधीपासूनच माहिती आहे. ते वेगळं सांगायची गरज नाही. माहिती आहे, पण राघव थोडा थांबला. दादा, तुम्ही शेखरजींबद्दल विचार करताय ना? आधी लगेच म्हणाला. आज सकाळी मी त्यांच्याशी बोललो होतो. त्यांना नकळत हे सगळं झालं म्हणून ते खूप वाईट वाटून घेत होते. उलट ते तुझी माफी मागायला पाहिजे असं म्हणत होते. म्हणून हे मनात ठेवून नको म्हणून नका दादा. हं, ठीक आहे, राघव म्हणाला. मुलगी खूप सुंदर आहे. आपल्या भावाला अगदी योग्य जोडी दिसते. तू सांगतोयस तसं सगळं ठीक आहे. पण त्या मुलीला तू आवडतोस का? या प्रश्नावर आधी काही क्षण शांत झाला. ते पाहून नंदा लगेच मध्ये पडला. दादा, उद्या वहिनीकडून होकार घेऊ आपण. राघवने त्याच्याकडे भुया उंचावत पाहिलं. अरे, अजून होकार घ्यायचाय? आधी त्या मुलीने या लग्नाला होकार द्यायला हवा. ती तयार असेल तरच मी बाबांशी बोलेन. इतकं बोलून तो उठला. आणि हो, नविता घरी गेल्यावर फोटो मागणारच आहे. त्यामुळे तो फोटो मला पाठव, असं सांगून राघव खोलीतून बाहेर गेला. एकदाच सांगितलं आपण, नंदा आधीकडे वळून म्हणाला. पण आता वहिनीला प्रेमात कसं पाडणार? आधीला मात्र ते खूप सोपं वाटत होतं. त्याला अजून माहीत नव्हतं. दुसऱ्याच दिवशी दिया त्याच्या आयुष्यात वीज कोसळवणार होते. प्रेम गोड असतं, पण तेच कधीकधी जीवघेणी वेदनाही देतं. हे न कळताच आधी स्वप्नांच्या दुनियेत हरवून गेला होता. अजून प्रेमही सुरू झालेलं नाही आणि साहेब थेट लग्नापर्यंत पोहोचले. नंदा मनात हसला. आधीचं स्वप्न मोडू नये म्हणून तो शांतपणे स्वतःच्या खोलीत निघून गेला. इकडे दिया मात्र साईला समजावत बसली होती. मला माधव सरांविषयी तसं काहीच वाटत नाही ग, दिया शांतपणे म्हणाली. माझ्यासाठी ते फक्त एक चांगले माणूस आहेत आणि बाबांचे जुने विद्यार्थी. बस. त्यांनी असं काही मनात ठेवलं असेल असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. साईने ओठ सावत हळू आवाजात म्हटलं. मीही तुला काही दोष देत नाही ग. मीच उगाच मनात आशा वाढवल्या. अगं, असं का बोलतेस? दिया तिचा हात धरत म्हणाली. मी तुला माधव सरांसोबत जमवून देईन. आधी त्या आधी प्रकरणाचा निकाल लावते, मग तुझं बघू. साई थोडं हसले. दिया, एक सांगू? तूच आईबाबांच्या इच्छेप्रमाणे माधव सरांशी लग्न कर. त्यांनाही तू आवडतेस. मला त्यांच्याबद्दल फक्त थोडं आकर्षण होतं. पण खरं सांगायचं तर त्यांच्या कुटुंबात कोणी नाही हे आमच्या घरी कळालं तर कोणी तयार होणार नाही. मग माहिती असून मी कशाला उगाच स्वप्न बघू? अगं, आंबट द्राक्ष म्हणतेस का? दिया हसत म्हणाली. माझ्यासाठी तू तुझं प्रेम सोडायचं नाही. नाही ग, खरंच सांगतेय. ते तुलाच जास्त शोभतील. साई पुन्हा म्हणाली. वा, आधी म्हणालीस तो उंच बगड्यासारखा मुलगा मला योग्य आहे. आता माधव सर योग्य आहेत म्हणतेस. मी किती जणांशी लग्न करू? दिया हसत म्हणाली. मग ती थोडी गंभीर होत म्हणाली. पहिल्यांदा उद्या माधव सरांना घेऊन जाते आणि त्या आधीला नीट सुनावते. मग मी स्वतः माधव सरांची तुझ्याबद्दल बोलते. तेवढ्याच सत्याने दोघींना आवाज दिला. दोघी उठून बाहेर गेल्या. दीपिकाला तिच्या सासरी सोडायला शरण आणि अभिनया गेले. बाकीच्या डोळ्यात पाणी आणत तिला निरोप देऊन घरी निघाले. घरी गेल्यावर सगळे आपापल्या कामात गुंतले. लग्नाची कामं डोक्यावर असल्यामुळे दियालाही कुणी काही विचारलं नाही. पण दिया मात्र विचारात हरवली होती. आधीचा कायमचा पिच्छा कसा सोडवायचा आणि साईचं माधव सरांसोबत कसं जुळवून द्यायचं, असेच विचार करत करत तिला कधी झोप लागली ते कळलंच नाही. मध्यरात्री अचानक कोणीतरी बाल्कनीतून उडी मारून तिच्या खोलीत शिरलं. पलंगावर झोपलेल्या दियाजवळ तो हळूहळू आला. तो इतका जवळ आला की तिच्या श्वासांची चावलंही जाणवू लागली आणि अचानक त्याने तिच्या ओठांवर हलकं चुंबन दिलं. दिया दचकून जागी झाली. समोर पाहते तर आधी उभा होता.
दियाला क्षणभर काहीच समजेनासं झालं. तिने घाबरून त्याला जोरात दूर ढकललं. मध्यरात्री जणू कोणीतरी दबक्या पावलांनी खोलीत आलं आणि दियाच्या ओठांवर हलकसं चुंबन दिलं. अचानक काहीतरी जाणवल्याने ती दचकून जागी झाली. घाबरतच तिने आजूबाजूला पाहिलं, पण खोलीत कोणीच नव्हतं. डोळे चोळत ती पूर्ण खोलीत नजर फिरवू लागली. आत्ताच कोणीतरी इथे होतं असं वाटलं, की फक्त स्वप्न होतं? ती स्वतःशीच पुटपुटली. पण त्या स्वप्नातही तिला तोच आठवत होता, तो उंच ससाणा. देवा, माझ्या डोळ्यांसमोर हा मुलगाच का आणलास? किती त्रास देतोय, नीट झोपही लागू देत नाही. ती मोठ्यानेच कुरकुरत होती. तेवढ्यात अचानक तिच्या मोबाईलवर कॉल आला. 2 रिंगमध्येच तिने घाईघाईने फोन उचलला. नंबरही पाहिला नाही. हॅलो, पण समोरून काहीच आवाज आला नाही. तिने स्क्रीनकडे पाहिलं. नवा नंबर. कोण असेल? हॅलो, कोण बोलताय? बोलणार आहात की फोन ठेवू? दिया चिडून म्हणाली. काही सेकंदांनी समोरून शांत आवाज आला. हां, तुझा नवरा. अरे उंच बगड्या, दिया चिडून ओरडली. आधी हसला. वा, झोपेत सुद्धा माझाच विचार करत होतीस बहुतेक. नवरा म्हटलं आणि लगेच माझं ठेवलेलं टोपण नाव आठवलं तुला? म्हणजे मी तुझ्या मनात आहेच आणि मी दिलेलं चुंबन इतकं सहज विसरशील का? ए, माझ्याशी अशी फालतू बोलणी करू नकोस, दिया रागाने म्हणाली. नवरा म्हणे, आधी तुझा चेहरा आरशात बघ. तुझ्यासाठी माझा चेहराच पुरेसा आहे, आधी हसत म्हणाला. हे सांगण्यासाठी इतक्या रात्री फोन केलास? दिया वैतागून म्हणाली. हो. आणि तुझा नंबर कसा मिळाला विचारणार नाहीस? हो, तोच तर प्रश्न आहे. माझा नंबर तुला मिळाला कसा? अगं महाराणी, आधी मुद्दाम चिडवत म्हणाला. तुझा नंबर मिळवणं एवढं अवघड नव्हतं. थोडे पैसे खर्च केले आणि तुझ्या जन्मकुंडलीपासून तू काल कोणत्या ब्युटी पार्लरमध्ये गेलीस इथपर्यंत सगळी माहिती मिळाली. छी, माझी माहिती माझ्या नकळत काढतोयस? तुला लाज वाटत नाही? दिया चिडून म्हणाली. लाज कसली? आधी सहज म्हणाला. भावी नवऱ्याला भावी बायकोबद्दल सगळं माहिती असायला हवं ना. आणखी एकदा स्वतःला माझा नवरा म्हटलंस तर. ती बोलणं पूर्ण करण्याआधीच फोनवरून त्याने मुद्दाम चुंबनाचा आवाज केला. क्षणभर दिया गप्प झाली. काय ग, शांत का झालीस? आधी हसत म्हणाला. बघितलंस, तुझा राग कसा शांत करायचा मला येतं. दिया काहीच बोलली नाही. मनात मात्र स्वतःला सोडत होती. ए दिया, काहीतरी बोल ना. एवढी गप्प का बसलीस? ती ओठ चावत शांत बसली. काय? एक पुरलं नाही का? अजून देऊ? आधी पुन्हा चिडवत म्हणाला. बस. दियाने लगेच फोन कट केला. पण आधी पुन्हा पुन्हा फोन करत राहिला. ती प्रत्येक वेळी कट करत होती. हा असाच फोनवर बोलत राहिला तर खरंच मला वेडी करेल. ती विचार करू लागली. ब्लॉकच करते याला. इतक्यात मेसेज आला. आता फोन नाही उचललास तर तुझ्या बाबांना फोन करेन. हा त्यांचा नंबर ना? सोबत तिच्या बाबांचा नंबर. हा मुलगा ना? ती चिडून ओरडली. रागात तिने फोन फेकला, पण पुढच्या क्षणी पुन्हा कॉल आला. आता बाबांना फोन केला तर? हा विचार करत ती धावत जाऊन फोन उचलते. तुला नक्की काय हवं आहे? ती रागाने म्हणाली. पुढच्या क्षणी समोरून उत्तर आलं. तू. देवा, तू जर माझ्यासमोर असतास ना तर तुला ठार मारलं असतं. दिया संतापून म्हणाली. मार ना, आधी हसत म्हणाला. तुझ्या हातून मेलो तरी चालेल. माझ्यासमोर नाहीयेस म्हणून एवढं धाडसाने बोलतोयस, दिया म्हणाली. कोण म्हणालं तुझ्यासमोर नाही? अचानक एक आवाज. दियाने दचकून बाल्कनीकडे पाहिलं. आधी तिथून आत येत होता. अरे, तू इथे काय करतोयस? तिचे डोळे मोठे झाले. आधी तिच्याकडे बघत हळू आवाजात म्हणाला. तुला न बघता राहवत नाही ग. सतत तुझाच विचार येतोय म्हणून पाईप पकडून वर आलो. थोडं कठीण होतं, पण रोज आलो तर सवय होईल बहुतेक. डोळा मारत तो तिच्या जवळ यायला लागला. काय? रोज येशील? दिया संतापली. तिने लगेच त्याच्या शर्टची कॉलर पकडली. तुला ना? रागाने तिने त्याचा गळा पकडला. तो हसतच तिचा तोल जाईल असं हलकसं पायाला स्पर्श करून बाजूला झाला. क्षणात दिया पलंगावर पडली आणि तोही तिच्यावर कोसळला. इतक्यात जवळून आधीला पाहताच दियाचं डोकंच काही क्षण काम करणं बंद झाल्यासारखं झालं. आधी, उठ आधी, ती रागाने म्हणाली. पण तो तिच्याकडे एकटक पाहतच राहिला. दिया त्याला दूर ढकलायचा प्रयत्न करत होती, पण त्याचा भार तिच्यावर असल्यामुळे तिला उठताही येत नव्हतं. तू ना खरंच वेडा आहेस, ती चिडून म्हणाली. आधी माझ्यावरून उठ. श्वासही घेता येत नाहीये. आधी मात्र हसत म्हणाला. अशीच राहिलीस ना तर तू आयुष्यभर मला ओरडत राहिली तरी चालेल. त्याने तिला घट्ट पकडलं होतं. मला सोड, दिया त्याला हाताने मारत म्हणाली. मला तर फक्त तुलाच बघत बसायचं आहे, तो शांतपणे म्हणाला.
तुला पाहिलं की मला अजिबात आवडत नाही, दिया मुद्दाम चिडून म्हणाली. आणि मला तुला पाहिल्याशिवाय राहवत नाही. तो लगेच उत्तरला. आधी कृपा करून इथून जा. कुणी पाहिलं तर काय विचार करतील? ती घाबरून म्हणाली. काय विचार करतील? तो मिश्किलपणे म्हणाला. हे दोघं खूप भांडतात. यांचं लवकर लग्न लावून द्यायला हवं. प्लीज आधी, मला हे सगळं अजिबात आवडत नाही. मला सोड, दिया थोडी विनवणी करत म्हणाली. आधी काही क्षण गंभीर झाला. दिया, मला तू खूप आवडतेस. खरंच, तुझ्याशिवाय राहणं आता शक्य नाही. तू माझ्याशी लग्न करायलाच हवं. ते कधीच होणार नाही, ती लगेच म्हणाली. आधी हलकंसं असला. ए वेडाबाई, मी काहीही जबरदस्ती करणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या आयुष्यात तूच आहेस आणि एक दिवस तू माझं प्रेम मान्य करशील. तो उठत म्हणाला. उद्या भेटायला आली नाहीस तर मी सरळ तुमच्या घरी येईन. तेही लपून नाही, मुख्य दरवाजातून. दिया डोळे मोठे करत म्हणाली. तू खरंच त्रास आहेस. आधीने मोबाईल काढून दोघांचा एक फोटो घेतला. आज हा फोटो बघत झोपणार. तो हसत म्हणाला. गरज पडली तर उद्या व्हिडिओ कॉलही करेन. जा रे वेड्या, दिया रागाने म्हणाली आणि त्याला मारणार असल्यासारखी खूण केली. आधी हसत म्हणाला. आणि हो, माझा नंबर ब्लॉक केलास तर तुमच्या घरच्यांना फोन करून तुलाच बोलवून घेईन. म्हणून मी फोन केला की नीट उचलायचा. तो तिच्याकडे बारकाईने पाहत राहिला. काय? दिया वैतागून म्हणाली. तुला मी थोडाफार आवडतो, नाहीतर एवढा वेळ तू ओरडून घरच्यांना बोलावलं असतंस. तो हळू आवाजात म्हणाला. एकदा माझ्या प्रेमाला संधी दे. क्षणभर दियाचं मन डळमळलं. खरंच, मी आला एवढा वेळ इथे का थांबू दिलं? ती मनात विचार करू लागली, पण चेहऱ्यावर मात्र तिने कठोरपणा ठेवला. तुझं काही चालणार नाही माझ्यासमोर, ती म्हणाली. आता निघ. आधी हसत तिच्या कपडावर हलकासा स्पर्श करून मागे सरकला. तेवढ्यात त्याच्या फोनवर कॉल आला. दियाला अचानक भान आलं. हा असा बोलत राहिला तर मीच गोंधळून जाईन. तिने त्याला पटकन दूर ढकललं. फोनही खाली पडला. आता शांतपणे निघून जा, ती कठोर आवाजात म्हणाली. नाहीतर खरंच ओरडेन. अगं वेडाबाई, आधी हसत म्हणाला. निघताना त्याने तिला हलकसं मिठीत घेतलं. उद्या भेटू, तो म्हणाला आणि बाल्कनीकडे गेला. जा आणि खाली पडू नकोस, दिया नकळत म्हणाली. तेवढ्यात अरे आई ग, असा आवाज आला. दिया घाबरून धावत बाल्कनीत आली, पण आधी हसत उभा होता. काय बेबी, घाबरलीस? तो चिडवत म्हणाला. दिया रागाने त्याच्याकडे पाहू लागली. ठीक आहे, निघतो. उद्या भेटूया, असं म्हणत तो खाली उतरला. तो गाडीत बसून जाईपर्यंत दिया तशीच उभी राहून त्याच्याकडे पाहत राहिली. उद्या तुझा कायमचा बंदोबस्त करते, ती स्वतःशी पुटपुटली. पण त्या रात्री तिच्या डोळ्यांना झोप काही केल्या लागेना, कारण मनात पुन्हा पुन्हा फक्त आधीचाच विचार येत होता. आधीने केलेल्या प्रकारामुळे रात्रभर दियाला नीट झोपच लागली नव्हती. पहाटेच्या सुमारास मात्र तिने एक ठाम निर्णय घेतला. हा मुलगा आपल्याला अजिबात नको. हा विचार करत करत तिला नकळत झोप लागली. सकाळचे जवळजवळ 10 वाजत आले होते. घाईघाईने उठलेली दिया अजूनही रात्रीच्या कपड्यातच केस क्लिपमध्ये बांधत खाली स्वयंपाकघरात आली. सत्या दुपारच्या जेवणाची तयारी करत होत्या. आई, मला उठवलंच नाहीस, दिया मागून जाऊन त्यांना मिठी मारत म्हणाली. आज मला खूप महत्त्वाचं काम होतं. आधी दूर हो, सत्या कडक आवाजात म्हणाल्या. त्याने तिचा हात बाजूला केला आणि तिच्याकडे वळूनही पाहिले नाही. दियाने लगेच चेहरा पाडला. काय गाई, एवढा राग का? मी असं काय केलं? सत्या वळल्या. काय केलं नाहीस ते विचार, त्या रागाने म्हणाल्या. काल लग्नात सगळ्यांसमोर आमची मान खाली घातलीस. आई, दिया लगेच म्हणाली. तो माझ्यावर रागात होता म्हणून तसं काहीतरी बोलला. बाकी तुझ्या मनात आहे तसं आमच्यात काहीच नाही. माझा चेहरा पाहून तुला मी वेडी वाटते का? सत्या भडकल्या. काही नाही म्हणतेस आणि तो सगळ्यांसमोर इतक्या हक्काने बोलतो, तुला हात लावतो, तुमचे एकत्र फोटो दाखवतो आणि तू म्हणतेस काही नाही? त्या पुढे म्हणाल्या. तो तुझा मित्र असला तरी हे काय खेळ आहे? एका मुलीच्या आयुष्याशी असं खेळतात का? मला तर तो मुलगा अजिबात आवडला नाही. त्यांच्या आवाजात आता राग स्पष्ट होता. दीपिकाचं लग्न व्यवस्थित पार पडावं म्हणून मी आणि तुझे बाबा काल शांत बसलो. नाहीतर तू त्याच्याजवळ उभी होतीस ना, तिथेच तुझे पाय मोडून घरी बसवलं असतं. दिया काही क्षण आईकडे बघत राहिली. मग अचानक टाळी वाजवत म्हणाली. वा आई, एवढं सिरियस बोलतेस. भारी, खूप प्रगती झाली आहे तुझी. सत्या तिच्याकडे रागाने पाहू लागल्या. ठीक आहे ठीक आहे, दिया हसत म्हणाली. तू रागावत रागावत कॉफी पण बनव, मला खूप भूक लागली आहे. तुझं बोलणं ऐकत कॉफी प्यायली तर मोबाईलवर रील्स बघायची गरजच नाही. अगं कुत्री, सत्या चिडल्या. मी तुला ओरडते आणि तू हसतेस. मी तुझ्या जेवणात मीठ घालूनच वाढवलं ना? त्या पुन्हा गंभीर होत म्हणाल्या.
एक मुलगा सगळ्यांसमोर येऊन तुला मागणी घालतो, म्हणजे तुमच्यात किती ओळख असेल? काय चाललंय? दिया बेचैन झाली. आईची शपथ, त्या उंच बगड्याला तर मी कालच पाहिलं. तिने आईकडे बिचाऱ्या चेहऱ्याने पाहिलं. सत्या भाऊक होत म्हणाल्या, तू घरातली धाकटी मुलगी आहेस. तुझं लग्न कसं धुमधडाक्यात करायचं? किती स्वप्न पाहिली होती मी आणि तुझ्या बाबांनी, माहीत आहे? त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. सगळ्यावर पाणी फिरवलंस तू. सकाळपासून तुझे बाबा किती अस्वस्थ आहेत माहीत आहे? आता ते माधव सरांचा चेहराही कसा पाहतील? आईचे डोळे भरलेले पाहून दियाला राहवलं नाही. ती लगेच धावत जाऊन त्यांचे अश्रू पुसू लागली. आई, एवढं मनाला लावून घेऊ नकोस. ती शांतपणे म्हणाली, मी कुणावर प्रेम करत नाही. तुझी शपथ. तुझ्यावर विश्वास कसा ठेवू? सत्या हळू आवाजात म्हणाल्या. मग मी काय करू म्हणजे विश्वास बसेल? क्षणभर शांत राहून सत्या म्हणाल्या, आम्ही सांगतो तसं माधव सरांशी लग्न कर, मग विश्वास ठेवेन. दियाने डोळे मिटले, मोठा श्वास घेतला, मग असल्यासारखं करत म्हणाली, बस एवढंच ना? माधव सरांशी लग्न करायचं? ठीक आहे, करते लग्न. आता खुश? सत्या तिच्याकडे संशयाने पाहत राहिल्या. तेवढ्यात दिया डायनिंग टेबलवर उडी मारून बसली. मिस्टर डॅडी, ती मोठ्याने ओरडली. सत्या दचकल्या. अगं म्हशी, थोडं मुलीसारखं वाग. त्या ओरडल्या, आधी खाली उतर. का? मुलगा असता तर चाललं असतं? दिया लगेच उलट प्रश्न विचारत म्हणाली, कोणालाही टेबलवर चढायचं नसतं. सत्या म्हणाल्या, आणि तुझे बाबा घरी नाही आहेत. लग्नाच्या हॉलचं पेमेंट करायला गेले आहेत. ओह, म्हणजे बाबांना पटवायचं मिशन नंतर? दिया पुटपुटली. मग ती पुन्हा मोठ्याने म्हणाली, चला आता मला खाली उतरायचं असेल तर आधी कॉफी द्या. टेबलवर ताल धरत ती बसली. सत्या अजूनही पूर्ण खात्रीने बघत नव्हत्या. तू खरंच बोलतेस ना? त्यांनी पुन्हा विचारलं. दियाने त्यांच्या गालांना हात लावला. खरंच आई, तुम्ही आणि बाबा मिळून मला एखाद्या गाढवासोबत लग्न कर म्हणालात तरी करेन. मला माहिती आहे तुम्ही माझं वाईट कधीच करणार नाही. सत्या शेवटी थोड्या शांत झाल्या. ठीक आहे, त्या हसत म्हणाल्या. तुझे बाबा आले की बोलू. आनंदात त्या कॉफी करायला गेल्या. आई स्पेशल कॉफी. दिया खुशीत ओरडली. तिने डायनिंग टेबलवरचा रिमोट उचलला आणि गाणं लावलं. घरभर गाण्याची धून पसरली. ती मात्र टेबलवर बसून स्वतःशीच खट्याळपणे हसत होती. आधी, उद्या तुझा खेळ संपवते. गाणं ऐकत बसलेली दिया मात्र मनात वेगळाच विचार करत होती. खरंच, मला लग्न कशाला करायचं? मी अशीच आईबाबांसोबत आनंदात राहिले तर? ओठांवर हे शब्द यायची धडपड करत होते, पण त्याचा काही उपयोग होणार नाही हे तिला माहीत होतं. काही ना काही बोलून माझं मन बदलतीलच आणि मला या घरातून पाठवतीलही. मग निदान त्यांना आवडणाऱ्या व्यक्तीसोबत जाऊ दे, असा विचार करत ती कॉफीचा कप ओठांजवळ नेत होती. इतक्यात टिंग ट्रॉंग, दाराची बेल वाजली. या घरात एक कॉफी पण शांतपणे पिता येत नाही. ती कुरकुरली आणि पुन्हा कॉफी प्यायला लागली. बोलणं बघ तिचं, जणू दार तीच उघडणार होती. सत्या पुटपुटत दार उघडायला गेल्या, पण दार उघडताच त्या जागच्या जागी थबकल्या. समोर उभा होता आदी. घरी आलेल्यांना आत बोलावतात ना काकू? त्याचा आवाज आला. गाण्याच्या आवाजात दियाला काही स्पष्ट ऐकू आलं नाही. ये रे बाळा, सत्या जबरदस्तीने हसत म्हणाल्या, पण दियाकडे कटाक्ष टाकायला विसरल्या नाहीत. कोण आलंय आई? दिया कॉफी पितच विचारत होती. मी आलोय दिया. आधीचा आवाज ऐकताच तिच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. हा इथे? आधी आत येत डोळा मारत म्हणाला, तुला किती फोन केले, उचलतच नव्हतीस. म्हणून वाटलं स्वतःच घेऊन जाऊ तुला. मग तो सत्याकडे वळला. काकू, थोडं पाणी मिळेल का? बस बाळा, आणते. सत्या म्हणाल्या आणि दियाला रागाने बघत आत गेल्या. त्यांच्या मागे जाता जाता आधी दियाच्या अगदी जवळ आला. हळू आवाजात म्हणाला, अगं, काल रात्रीचेच कपडे अजून? वाटतं रात्रभर झोपली नाहीस. डोळेही लाल झालेत. त्याने मुद्दाम ओठांवर बोट फिरवत भुवया उंचावल्या. दियाचा संताप उफाळला. तुझं काही चांगलं होणार नाही. ती कुजबुजली. मी कसं बसं आईला समजावलं आणि तू इथे येऊन सगळं बिघडवायला आलायस. उत्तरादाखल आधीने तिचा हात ओढून अचानक तिच्या ओठांवर हलकंसं चुंबन घेतलं. छी, दूर हो, ती त्याला ढकलत म्हणाली. आधी मात्र शांतपणे हसला. लग्नानंतर मला कॉफीची गरज नाही पडणार, हे पुरेसं आहे, असं म्हणत त्याने तिच्या ओठांकडे बोट दाखवलं आणि पुढच्या क्षणी तिने अर्धवट ठेवलेला कॉफीचा कप उचलून प्यायला सुरुवात केली. अरे बावळटा, ती मी प्यायलेली कॉफी आहे, दिया चिडून म्हणाली. तुझ्या उरलेल्या गोष्टींची चव वेगळीच असते. तो मुद्दाम म्हणाला आणि पूर्ण कॉफी संपवली. दिया त्याला सुनावणार इतक्याच सत्या परत आल्या. ती लगेच गप्प बसली. याला सोफ्यावर बसायला सांगितलं तर हा इथे काय करत होता? सत्या मनात म्हणाल्या, हे घ्या बाळा, पाणी. आधी सहज म्हणाला, नको काकू, आत्ताच दियाची कॉफी प्यायलो. तुमची कॉफी भारी असते.
दियाच्या मनात धडकी भरली. झालं काम. आज तर माझी संपत्ती जप्त. तेवढ्यात पुन्हा बेल वाजली. सत्या दियाकडे रागाने पाहत दार उघडायला गेली. दियाने क्षणात टेबलवरून उडी मारली. ए, आधी तू निघ, ती घाबरून म्हणाली. अर्ध्या तासात मी येते, प्लीज. ती त्याचा हात पकडून ढकलू लागली. ओके ओके, शांत हो बेबी, तो हसत म्हणाला. इतक्यात या माधवन, सत्या आनंदाने म्हणाल्या. दियाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. माधवन आत येताच त्याच्या नजरेस पडले दिया आणि आदी, हातात हात. सत्या जणू नजरेनेच तिला जाळून टाकणार होत्या. माधव आणि आदी दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. हा कोण? दिया हे कोण? माधवने सहज पण हक्काने विचारलं. त्या हक्काच्या सुरानेच आदीच्या चेहऱ्यावर चिडचिड उमटली. दियाने लगेच आदीचा हात सोडला. माझा कॉलेज फ्रेंड आहे सर, ती पटकन म्हणाली. या बसा. मग आदीकडे वळून दातोट खात म्हणाली. तू आता जा, मी येते. जवळजवळ त्याला ढकलतच दाराकडे नेत होती. आधी जाताना म्हणाला, 1 तास, त्यापेक्षा उशीर झाला तर मी स्वतः तुला घ्यायला येईन. मग सत्याकडे पाहत, निघतो काकू. तो गेला. दियाने दार बंद केलं. खूप महत्त्वाचा माणूस, ती मनात पुटपुटली. मग माधवजवळ बसत म्हणाली. सॉरी सर. काही हरकत नाही, माधव हलकसा हसला. सत्या म्हणाल्या. माधव थांब, तुला कॉफी आणते. नको मॅडम, तो म्हणाला. सर घरी नाहीत? लग्नाच्या कामासाठी बाहेर गेलेत, थोड्या वेळात येतील. ठीक आहे. तो दियाकडे पाहू लागला. रात्रीचा ड्रेस, विस्कटलेले केस, चेहराही धुतलेला नाही, पण तरीही ती सुंदरच दिसत होती. तू अजून तयार नाहीस? त्यांनी विचारलं. सत्या लगेच म्हणाल्या. तयार कसली? आत्ताच उठली आहे, अजून दातही घासले नसतील. आधी कॉफी हवी हिला. आई, दिया ओरडली. 15 मिनिटात येते, असं म्हणत ती वर धावत निघून गेली. तिला जाताना पाहून माधव नकळत हसला. लग्नानंतर बहुतेक हिलाच उठून कॉफी बनवावी लागणार, तो विचार करत बसला. तेवढ्यात सत्या थोड्या गंभीर झाल्या. माधव, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. बोला मॅडम. तुम्हाला कसला संकोच? त्या थोडा वेळ थांबल्या. मी आणि सर, दियाचं लग्न तुझ्याशी व्हावं असं वाटतं. माधवच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान उमटलं. पण पुढच्या क्षणी पण तो ताबडतोब गंभीर झाला. मॅडम, दियाला मी आवडत नाही का? त्याच्या मनात कालपासूनची शंका पुन्हा डोकावली. काल लग्नाच्या विषयावर बोलताना दिया तिच्या बाबांच्या मागे लपली होती, ते त्याच्या लक्षात होतंच. तसं नाही रे माधव, सत्या म्हणाल्या. आत्ताच विचारलं, आम्ही सांगू तसं करेन म्हणाली. मग पण काय? सत्या खोल श्वास घेत म्हणाल्या. आत्ताच जो मुलगा आला होता ना, आणि त्यांनी कालपासून घडलेलं सगळं सांगितलं. माधव विचारात पडला. सत्या पुढे म्हणाल्या. दियाला विचारलं तर म्हणते तो फक्त मस्करी करतोय, काहीच नाही. पण आम्हाला काय खरं काय खोटं कळेनासं झालंय. त्या हतबलपणे म्हणाल्या. तूच तिच्याशी बोल, काहीतरी निर्णय घे. माधवने त्यांच्या हातावर हात ठेवला. तुम्ही काळजी करू नका मॅडम, आता मी बघतो. सत्या हसल्या. लहानपणापासून तुझ्यासारखा जबाबदार मुलगा पाहिला नाही. दियालाही तुझ्यासारखं समजूतदार बनव. मग मिश्किलपणे म्हणाल्या. फक्त ती तुला बदलून टाकणार नाही ना, ते बघ. माधव हसला. सत्या आत जात म्हणाल्या. थांब, कॉफी घेऊन येते. माधव मोबाईलमध्ये काहीतरी पाहत बसला होता. अचानक हवेत एक मंद सुगंध दरवळला. त्याने सहज वरच्या मजल्यावरून नजर टाकली आणि काही क्षण तो तसाच स्तब्ध उभा राहिला. जणू एखादा पांढरा ढगच खाली उतरून येत होता. पांढऱ्या सलवार सूटमध्ये नीट वेणी घातलेले केस, कमानीसारख्या भुवयांच्या मध्ये छोटंसं कुंकू, चेहऱ्यावर कुठलाही मेकअप नाही, फक्त निरागस हास्य. दिया खाली येत होती. माधव तिच्याकडे हरवून पाहत राहिला. दियाने त्याच्याकडे पाहिलं तसं तो पटकन मोबाईलकडे बघत असल्याचा बहाणा करू लागला. आई, कॉफी करतेस का? मलाही हवी, दिया स्वयंपाकघराकडे पाहत म्हणाली. आतून सत्या ओरडल्या. आत्ताच दिली ना तुला? ती त्या माकड मुलाने हिसकावून प्यायली, दिया मनात कुरकुरली. तसं नाही वाटलं, अजून एक दे ना, ती म्हणाली. मग ती देवघराकडे गेली. डोळे मिटून हात जोडत ती मनोमन प्रार्थना करू लागली. देवा, त्या निर्लज्ज मुलाला आजच माझ्या आयुष्यातून दूर कर. इतकी मनापासून काय मागतेस देवाकडे? माधवचा आवाज आला. दियाने डोळे उघडले. असं काही नाही. निघूया का सर, ती विचारत म्हणाली. निघूया, पण आधी कॉफी पिऊ, तो हसत म्हणाला. हं. दियाने कपाळावर भस्म लावलं. मग माधवने हलकंसं कपाळ पुढे करत विचारलं. माझ्यासाठी नाही? दिया काही क्षण स्तब्ध उभी राहिली. काय? तिचे डोळे मोठे झाले. माधवनने कपाळावर आलेले केस बाजूला करत शांतपणे म्हटलं. मला ही टीका लाव ना दिया. त्या क्षणी दिया क्षणभर त्याच्याकडे बघतच राहिली. त्याच्या आवाजातला साधेपणा, नम्रपणा, जगातली कुठलीही मुलगी एक क्षण थांबून पाहिल्याशिवाय राहिली नसती. दिया तर शेवटी मुलगीच होती. क्षणभर ती स्वतःलाच विसरली.
हरणाच्या पिल्लासारख्या डोळ्यांनी ती त्याच्याकडे बघत राहिली. दिया. माधवने तिच्या चेहऱ्यासमोर हात हलवला. ती भानावर आली. छे दिया, कोणालाही पाहून अशी हरवतेस? तिचं मन तिलाच सुनावत होतं, पण तरीही तिची नजर पुन्हा त्याच्याकडे गेली. माधवन थोडा घाबरत म्हणाला, तुला आवडत नसेल तर राहू दे. मॅडम येण्याआधी म्हणून म्हटलं, नाहीतर काहीतरी गैरसमज करतील. अरे बापरे, किती गोड आहे हा, दिया मनात म्हणाली. भुया उंचावत ती म्हणाली, एवढी भीती वाटते तर मागितलंच कशाला? माधव लगेच शांत झाला. ठीक आहे, नको असेल तर राहू दे. तो वळणार इतक्यात दियाने त्याचा हात पकडला. मी नाही म्हणाले का? तिने भस्म घेतला आणि त्याच्या कपड्यावर हलकासा लावला. इतकंच नाही, हलकाशी फुंकरही मारली. माधवला तर क्षणभर असं वाटलं जणू तो हवेत तरंगतोय. दोघं पुन्हा येऊन बसले. तेवढ्यात सत्या 2 कप कॉफी घेऊन आल्या. 1 कप त्यांनी माधवला दिला, दुसरा स्वतः घेणार इतक्यात. माझं काय? दिया लगेच म्हणाली. आत्ताच प्यायलीस, सत्या म्हणाल्या. जा नाश्ता कर. आई, मी आता हॉटेलमध्ये कोणाला भेटायला जाणार आहे, तिथे खाईन. आज एक दिवस तरी तुझ्या इडलीपासून सुटका दे. माझी इडली नको, पण कॉफी हवी, सत्या भुया उंचावत म्हणाल्या. मिळणार नाही. माधव शांतपणे कॉफी पीत बसला. यात माझा काही संबंध नाही अशा चेहऱ्याने दियाने त्याच्याकडे कटाक्ष टाकला आणि पुढच्या क्षणी त्याच्या हातातून कप हिसकावून घेतला आणि सरळ कॉफी प्यायला सुरुवात केली. आता काय करणार? ती आईकडे बघत विजयी चेहऱ्याने म्हणाली. पण अचानक तिला जाणवलं तिने काय केलं आहे. माधवच्या कपातून कॉफी पिली होती. तिचा चेहरा लाजेने लाल झाला. सॉरी सर, ती हळू आवाजात म्हणाली. माधव मात्र शांतपणे हसत होता. त्याला तिची ती छोटीशी कृती जणू अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेल्या सुखासारखी वाटली. सत्या हे सगळं पाहत होत्या. क्षणभर त्या थबकल्या, पण लगेच मनात विचार आला, दोघं खरंच एकत्र आले तर किती छान होईल. माधव उठत म्हणाला, निघूया? तुमची कॉफी? दिया विचारत म्हणाली. राहू द्या, आपण बाहेरच घेऊ. तो सत्याकडून निरोप घेऊ लागला. लवकर चांगली बातमी द्या, सत्या हसत म्हणाल्या. आजच बोलून सांगतो. माधवही हसला. दिया निघताना म्हणाली, आई, त्या आधीच्या बाबांना काही सांगू नकोस. मी कधीच तुमच्या निर्णयाच्या विरोधात जाणार नाही, असं म्हणत ती माधवच्या मागे बाहेर गेली. मुलगी थोडी खोडकर असली तरी माझी मुलगी काहीच चुकीचं करणार नाही, असा विश्वास सत्यांच्या मनात होता. पण तो विश्वास दळमळीत करायला आधी पुन्हा येणार आहे याची कल्पना अजून त्यांना नव्हती. बाहेर आल्यावर दिया कार शोधू लागली, पण तिथे उभी होती एक नवीन रॉयल एनफिल्ड. काय सर? दिया मिश्किलपणे म्हणाली. तुमचं काम छान चाललंय असं आर्यन म्हणत होता, मग कार सोडून बाईकवर कसे आलात? माधव गोंधळला. अगं काय झालं? कारवरून बाईकवर आलात म्हणून विचारते. तो हलकासा हसला. तू पहिल्यांदाच माझ्यासोबत बाहेर चालली आहेस ना, म्हणून खास तुझ्यासाठी ही नवीन बाईक घेतली. दिया शांत झाली. माधवन पुढे म्हणाला, या बाईकवर माझ्या मागे बसणारी पहिली व्यक्ती तू आहेस. तो तिच्याकडे पाहत थांबला. आणि फक्त बाईकमध्येच नाही, माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची मुलगी ही तूच असशील. दिया काही क्षण शांत राहिली. काय विचार करतेस? माधवनने हळू आवाजात विचारलं. दिया मंद स्वरात म्हणाली, मी त्या प्रेमासाठी खरंच योग्य आहे का, हाच विचार करते. माधवन तिच्याकडे खोल नजरेने पाहत म्हणाला, तुझ्यापेक्षा योग्य दुसरं कोण असू शकतं? दिया हलकसं हसली. असं बघू नका सर. ती थोडी गंभीर झाली. माझी एक मैत्रीण आहे, ती तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त पसंत करते. माधवचा चेहरा बदलला. दिया पुढे म्हणाली, मला असं वाटतंय जणू मी तिचं प्रेम तिच्याकडून हिसकावून घेते. हे ऐकताच माधव तिच्याकडे गंभीर नजरेने पाहू लागला. ती तिच्या जवळ येत म्हणाली, इकडे बघ दिया, मी तुला लहानपणापासून पाहत आलोय. मला तू खूप आवडतेस, पण नेमक्या कोणत्या क्षणी ती आवड प्रेमात बदलली हे मलाही कळलं नाही. आयुष्यभराचा प्रवास दोघांनी प्रेमाने, विश्वासाने केला तरच तो सुंदर होतो. मी तुझ्यावर प्रेम करतोय, पण तुझ्या मैत्रिणीचं प्रेम तू कसं काय हिरावून घेऊ शकतेस असं तुला वाटतंय? नीट विचार कर दिया. मी तुला कधीही कोणत्याही प्रकारे त्रास देणार नाही. तू मला सोडून गेलीस तरी मी तुझी जागा दुसऱ्या कोणाला देऊन तिचं आयुष्य खराब करणार नाही. आयुष्यभर असाच राहील. तुझ्या त्या मैत्रिणीला घेऊन ये, मी तिलाही सगळं नीट समजावून सांगेन. असं म्हणत तो थोडा थांबला. पण तुला मी आवडत असेन तरच माझ्या बाईकवर बस. नाही आवडलो तर मी तुला कधीही जबरदस्ती करणार नाही. असं म्हणून माधवन बाईकजवळ जाऊन उभा राहिला. दिया विचारात पडली. एकीकडे तिच्या प्रेमाची वाट पाहणारा संयमी आणि समजूतदार माधवन, तर दुसरीकडे तिची परवानगी न घेता तिच्या आयुष्यात घुसणारा आदी. नेमकं कोण बरोबर, कोण चुकीचं? तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं.
तेवढ्यात तिचे बाबा दिवाकरजी बाहेर आले. अरे माधवा, इकडे कसा? त्यांनी हसत विचारलं. या सर. म्हणजे? तो थोडा अडखडला. काल सांगितलं होतं ना दियाला बाहेर जायचं होतं, तिलाच घेऊन जायला आलो. अरे हो हो, लग्नाच्या गडबडीत विसरलोच. दिवाकरजी हसले. बरं जा दोघं फिरून या. दिया अचानक त्यांना थांबवत म्हणाली. बाबा मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. दिवाकरजी तिच्याकडे पाहू लागले. तुम्ही ज्या मुलाशी माझं लग्न करायला सांगाल त्याच्याशी मी लग्न करेन. तुम्ही माधव सरांचं नाव घेतलं तरी मला चालेल. ती सरळ माधवनकडे पाहत म्हणाली. त्या शब्दांनी माधवन अक्षरशः स्तब्ध झाला. जणू कोणीतरी त्याच्या मनात थंडगार वारा सोडला होता. खरंच? दिवाकरजींनी आनंदाने विचारलं. दियाने हलकंसं हसत मान हलवली. क्षणाचाही विलंब न करता दिवाकरजींनी तिला मिठी मारली. माधवा, त्यांनी हाक मारली. पण दिया काय बोलली हे ऐकून माधवन अजूनही भान हरपून उभा होता. अरे माधवा, तुलाच बोलतोय, दिवाकरजी पुन्हा म्हणाले. हो बोला सर. तो धावत आला. पुन्हा सर म्हणालास ना तर दात हातात देईन, दिवाकरजी हसत म्हणाले. आता मी तुझा होणारा सासरा आहे. बाबा म्हण. सॉरी. बा 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 माधव लाजत म्हणाला. असं म्हणायचं. दिवाकरजी आनंदाने त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. अरे हो, माफ करा जावाई बापू. त्यांनी हसत त्याला मिठी मारली. जावाई हा शब्द कानावर पडताच माधवच्या मनात जणू दियासोबत 7 जन्मांचं आयुष्य जगून आल्यासारखी भावना निर्माण झाली. पुढच्या शुभमुहूर्तावर बोलणी पक्की करू, दिवाकरजी म्हणाले. मला माहीत होतं तू नेहमी योग्य निर्णयच घेशील, म्हणून कधी तुला जास्त प्रश्न विचारले नाहीत. बरं दोघं जा आता. रात्री आपल्या घरी जेवायला यायचं आहे. नक्की ये हं माधवा. शरण आला की सगळं बोलून ठरवू, असं म्हणून ते घरात गेले. माधवन अजूनही अविश्वासाने दियाकडे पाहत होता. खरंच बोललीस ना? फक्त बाबांचं मन दुखाव नाही म्हणून नाही ना? नाही, खरंच बोलले, दिया शांतपणे म्हणाली. तुम्ही खूप चांगले आहात. तुमच्या आयुष्याच्या प्रवासात सहभागी होऊन तुम्हालाही माझ्यासारखं थोडं वेडं करणार आहे. तिचं बोलणं ऐकून माधवन हसला. तुझ्यासाठी काहीही करेन. तुझ्यासारखं व्हायचंय ना? मग बदलतो मी, तो प्रेमाने म्हणाला. पण तिचा हात कसा धरायचा याचाच तो विचार करत थोडा गोंधळला. ते पाहून दिया हसत म्हणाली. अहो, एवढं काय अवघड आहे? तिने हात पुढे केला. माधव हात धरायला जाताच तिने पटकन हात मागे घेतला. तो निराश नजरेने तिच्याकडे पाहू लागला. माझा हात एकदा धरलात ना तर आयुष्यभराचे कैदी व्हाल, ती खटाळपणे म्हणाली. तयार आहे, तो हसून म्हणाला. मग घ्या. यावेळी तिने खरंच हात पुढे केला. माधवनने तिचा हात अलगद पकडला. तुझ्या हृदयाच्या कैदेत आयुष्यभर राहायला मी खूप आधीपासून तयार आहे दिया. त्याने तिचा हात घट्ट धरला. माधवनने बाईक सुरू केली. दिया मागे बसली. तिचा हात स्वतःच्या खांद्यावर ठेवत तो विचारला. निघूया? दियाने हसत मान हलवली. इकडे. काय रे, अजून वहिनी दिसत नाहीत? नंदा बेचैन होऊन विचारत होता. येईल रे, आधी आत्मविश्वासाने म्हणाला. नाही आली तर पुन्हा तिच्या घरी जाईन. येईन म्हणूनच आलोय. आज काहीही करून तिला माझं प्रेम समजावून सांगणार, हे म्हणत त्याने छातीवर हात ठेवला. तेच तर बघायचं आहे, नंदा मिश्किलपणे म्हणाला. पण दियाचा निर्णय कळाल्यावर आदित्य काय करणार? तो प्रेमासाठी लढेल की शांतपणे मागे हटेल, हे तर आता येणाऱ्या पुढच्या भागात कळेल. पण तोपर्यंत तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.